मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर माझ्या जर फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना, शेळी पालकांना किंवा नवीन युवा उद्योजक जो व्यवसायासाठी संधी शोधतो आहे किंवा त्यांना व्यवसायासंदर्भाबद्दल माहिती पाहिजे आहे, तर अशा सर्व माझ्या बांधवांना या व्हिडिओमार्फत किंवा या चॅनलमार्फत मी तुम्हाला मार्गदर्शन किंवा व्यवसायाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या चॅनलची माहिती पोचवा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या चॅनलवर मी शेळी पालनाविषयी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो आणि त्या विषयामार्फत तुमच्या शेळी फार्मच्या शेडवर काही चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून कशा पद्धतीनं व्यवसायात यश निर्माण होईल या दृष्टीने मी प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला ऑक्टोंबर म्हणजे हा आपला ऑगस्ट महिना आहे आणि ऑगस्ट महिन्यात आपल्याला माहिती आहे की थोडंसं पावसाचं हा सीझन असल्यामुळे सर्व आपल्याला काळजी घ्यावी लागते. कारण ह्या पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे शेडवर आपण म्हणतो, शेळीच्या शेड फार्मवर खूप जर अस्वच्छता असेल तर रोगराई होते आणि शेळ्या त्याच्याला बळी पडतात. तर मित्रांनो, दरवेळी आपण शेडवर किंवा शेळ्यांच्याविषयी व्हिडिओ घेत असतो, पण थोडंसं ओपन स्पेट किंवा कंपाऊंडच्या बाहेर आपण थोडंसं घेऊया. कारण काय, बऱ्याच गोष्टी असतात, थोडंसं चांगल्या प्रकारे आपल्याला विषयाशी समजून घेता येईल. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शेळीपालनाविषयी आपल्याला सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. म्हणजे अस्वच्छता असू नये, शेडवर कायम स्वच्छता असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला म्हणजे आपल्या शेडच्या आउटसाईड पण असू देईल किंवा शेडच्या बाहेर पण असू देईल असं स्वच्छ आणि क्लीन असलं पाहिजे, जेणेकरून आणि उंचीला असलं पाहिजे, जेणेकरून आत कोणी हिंस्त्र प्राणी किंवा बाकीचे कोणी सरपटणारे प्राणी येऊ नये. तर अशा पद्धतीनं पावसाळ्यात खूप काळजी घ्यावी लागते. बाहेरचे प्राणी जे असतात ते अटॅक करू शकतात. तर अशा पद्धतीनं शेडनेट घ्या, कंपाऊंड घ्या आणि स्वच्छता ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ह्या ऑगस्टमध्ये लसीकरणाचा चार्ट फॉलोअप करा. लसीकरणाचा चार्ट पहा आणि ह्या महिन्यात ज्या लसीकरणात द्यायचे आहेत, मग घटसर्प असू देल किंवा जे काही चार्टमध्ये आपल्याला असेल त्याप्रमाणे आपण काही गोष्टी दिल्या नसतील तर त्या चार्टवर व्हॅक्सिनेशनचा चार्ट पाहून आपल्याला ह्या महिन्यात कोणते व्हॅक्सिन द्यायचे आहेत ते आपल्याला द्या. त्याच्यानंतर मित्रांनो, मग आपल्याला माहिती आहे की शेळीपालनामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपल्याला गोचीड, उवा आणि पिसवा ह्या व्हायला नाही पाहिजेत. म्हणजे हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. कारण पावसाळ्यात इतकी अस्वच्छतेमुळे इतकी शेळ्यांच्यावर गोचीड होतात आणि ते रक्त शोषून घेतात आणि आपण जे काही खाल्लेलं असतं ते सर्व ते त्यांच्या शरीराला लागत नाही किंवा आपण म्हणतो डायजेशन व्यवस्थित होत नाही आणि शेळ्यांना मग वेगवेगळे आजार होतात. आणि एक मित्रांनो, म्हणजे पावसाळ्यात आपण वेगवेगळे चारा पिकं घेत असतो. तर आपल्याला चारा पिकामध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की चारा जो असतो तो आपल्याला शेळ्यांना घालताना हा जो हिरवा चारा आहे हा आपल्याला झाडून घालायचा आहे. बऱ्याच वेळा काय करतो, शेळीपाल काय करतो, आपल्या वेळेअभावी किंवा काही कामानिमित्त पटकन शेळ्यांना हिरवा चारा कापतो आणि डायरेक्ट शेळ्यांना घालतो. पण ह्या झाडपालावर हे बऱ्याच आळ्या असतात किंवा कीटक असतात. तर ते कीटक त्याच्या पोटात जाण्याची शक्यता असते. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला हे झाडून म्हणजे झाडून आणि थोडंसं स्टोअर करून मग डायरेक्ट न घालता थोड्या वेळाने घातलं तर चांगलं आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन करून की बाबा त्याच्यामध्ये काही घाण वगैरे आहे का, तर हे पाहणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, कसं आहे, पैदाशीसाठी आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. कारण हा प्रजननचा काळ असतो, शेळ्यांचं प्रजनन खूप महत्त्वाचं असतं. तर आपल्याला शेळी फार्मवर चांगल्या प्रकारे बोकड म्हणजे आपण ट्रेच्युर बोकड म्हणतो, तो बोकड आपल्याला चांगला शेळी फार्मवर ठेवायचा आहे. म्हणजे शेळ्यांच्या वाड्यामध्ये त्यांच्याशी म्हणजे जो काही त्यांचा माझाचा पिरियड आहे तो ओळखून त्यानं फीड केला पाहिजे. तर त्या पद्धतीनं त्याचं नियोजन करा. आणि आहारामध्ये जास्तीत जास्त पावसाळ्यात प्रोटीनयुक्त आहार द्या, स्वच्छ पाणी द्या. पाणी पावसाळ्यात खूप मित्रांनो, आपली टाकी स्वच्छ आहे का नाही बघा. बऱ्याच वेळा पाण्याच्या टाकीमध्ये आळ्या असतात. तर अशा पद्धतीनं होऊ नये म्हणून आपल्याला स्वच्छता घ्यायला पाहिजे. तर स्वच्छता असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला ह्या अशा पद्धतीनं सर्व गोष्टी असतात. तर त्या गोष्टी आपल्याला खूप काळजीपूर्वक घ्यायच्या असतात. म्हणजे शेडच्या बाहेर, शेडच्या आत किंवा
किंवा जे काही बाहेरचा आपण चारा लावतो अशा पद्धतीनं खूप काळजी घ्यायला आणि अशा पद्धतीने साईडला आपण मित्रांनो अशी झाडी लावली पाहिजेत जेणेकरून सावली राहील, उन्हाळ्यात त्याचा उपयोग होईल. तर ह्या सर्व बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे उन्हाळ्यात अशा पद्धतीने जर आपण शेडच्या बाहेर जर अशा पद्धतीने जर सावलीयुक्त झाडे लावली आणि पावसाळ्यात पण चांगल्या प्रकारे संरक्षण होतं आपल्या शेडचं, तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही हे करा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की अशा पद्धतीनं नियोजन करा. पावसाळ्यात हेच आहे, सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित झाल्या पाहिजेत. म्हणजे स्वच्छता असली पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्या पैदाशीच्या शेळ्या आहेत त्यांना प्रोटीनयुक्त आहार द्या, जेणेकरून फीड होऊन त्या चांगल्या प्रकारे माजाला येतील आणि आपल्याला चांगल्या प्रकारे त्यांच्यापासून करडे निर्माण होतील. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी आपण असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या जे काही शरीरावर जे केस आहेत किंवा शरीरावरची जे काही बॅक साईडला केस असतात तर ते निर्जंतुक म्हणजे कापून घेतलं पाहिजेत किंवा खूर कापले पाहिजेत. आपण जसं आपली व्यवस्था करतो, शरीराची काळजी घेतो, तशी शेळ्यांची पण काळजी घेतली पाहिजेत. कारण काय होतं, पावसाळ्यात बऱ्याच वेळा शेळ्यांना हागवण लागते किंवा काही आजार होतात आणि त्यामुळं ते तसंच बॅक साईडला अस्वच्छता राहते आणि मग आजारी पडतात. तर स्वच्छता ठेवा. म्हणजे मला म्हणायचं आहे की शेळ्यांच्या बाहेर जी अंगावरचे जे काही बाहेरचे आहेत केस व्यवस्थित कापणे, खूर कापणे किंवा त्यांना व्यवस्थित स्वच्छ पुसून घेणे किंवा हे करणे, त्याची काळजी घेणे, ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि पावसाळ्यात त्यांना थोडंसं कोरडं ठेवा, कारण ऑलरेडी बाहेर पाणी असतं, पाऊस असतो, त्यामुळं थोडंसं त्यांना ड्राय ठेवा. म्हणजे कोरडंपणा ठेवा. आपल्या शेळ्याच्या वाड्यामध्ये कोरडेपणा ठेवा. सकाळी उठल्या व्यवस्थित शेळ्यांची लेंडी गोळा करणे किंवा व्यवस्थित वाड्यामध्ये पूर्वीचा अन्न जे आहे म्हणजे पूर्वीचा पाला आहे तो व्यवस्थित काढणं, परत पाणी चेंज करणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पावसाळ्यात. तर त्या घ्या. एक छोटीशी माहिती आहे पण अतिशय प्रत्येक पॉईंट हे मी व्यवस्थित आपल्या शेळीपालकाला धरून म्हणजे शेळीपालनाविषयी व्यवस्थापनाला धरून सांगितलेले आहेत. आशा करतो तुम्हाला या व्हिडिओमार्फत थोडीफार माहिती मिळेल. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो कसं आहे, तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मला मोटिवेशन मिळतं आणि मीही चांगल्या प्रकारे आपल्याला व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा पद्धतीनं सर्व हा पावसाळ्यात आपल्याला माहिती आहे सर्व हा निसर्ग हा असा हिरवागार झालेला असतो, हिरवी चादर म्हणतो आपण. तर अशा पद्धतीनं आणि हे शेड आहे आणि ह्या शेडमध्ये आपण शेळीपालन करतो आणि ह्या आउटसाईडला हे अशा पद्धतीनं सर्व आहे. म्हणजे स्वच्छ आहे बघा, तुम्हाला कुठेही अगदी ड्रायच ठेवलेलं आहे, काही अडचण नाही. झाडी लावली साईडला, बाहेर शेडनेट आहे, बाहेर कंपाऊंड आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो काळजी घ्या. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.